गुड इव्हनिंग. आज आपण परत आलो आहोत आमच्या गच्चीवरती. तर माझ्या कालच्या व्हिडिओवरून एक प्रश्न असा आला होता की या मोगऱ्याला एवढा बहर कसा. तर त्याचं उत्तर असं आहे की एक तर हा मोगरा नुसता मातीमध्ये नाही आहे. आम्ही ह्याच्यामध्ये घरात तयार केलेलं कंपोस्ट, म्हणजे ओल्या कचऱ्यापासून जो कंपोस्ट तयार करतो ते नेहमी इथे घातलं जातं ह्याच्यामध्ये. दुसरं असं की प्रत्येक वेळेला ह्याचा बहर येऊन गेला की हे बघा, ही नवीन पालवी अशी याला फुटते. का तर आम्ही ही फुलं सारखी काढत राहतो आणि ह्याची पानं ना अशी ओढून काढतो. ही अशी काढून टाकायची असतात ह्याची पानं. ही आता सगळीच्या सगळी अशी आम्ही काढलेली असतात पानं. प्रत्येक वेळेला बहर येऊन गेलं की पानं अशी ओढून काढायची आणि टाकून द्यायची असतात. तर तशाने, आणि ही वरची ज्याचं आहे हे त्याचं वरचं कटिंग करायचं असतं. मग त्याच्याने नवीन पालवी फुटते आणि नवीन पालवी फुटली की ह्याला फुलं येतात, कळ्या येतात, मग फुलं येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ह्याचं जे लोकेशन आहे, तर हे टेरेस गार्डन आहे आणि वरती मोकळं आकाश आहे. म्हणजे ह्याला दिवसभराचं कडक ऊन लागतं आणि फुल सन म्हणजे पूर्ण ऊन लागतं. कारण मोगऱ्याला ऊन खूप आवडतं. त्याला फार पाणी लागत नाही मोगऱ्याला. रोजचं नियमित थोडंफार जे पाणी असतं तेही एक दिवस नाही घातलं तरी तुमचा मोगरा काही लगेच मरणार नाही. तर अशी ही बघा, ही पानं जी आहे ही खोडून काढायची असतात. अशी ही पानं खोडून काढतो आम्ही आणि कॉम्पोस्टमध्ये टाकून देतो. तर तसंच याला असं काढत काढत मग ह्याला प्रत्येक वेळा एक नवीन ब्रांच येते अशी इथून, आणि पालवी फुटते आणि ह्या बघा, ह्या बारीक बारीक अशा कळ्या येतात ह्याला, आणि ही त्याला अशी फुलंही येतात. तर मोगऱ्याचं मेन सिक्रेट आज मी सांगते ते हेच आहे की प्रत्येक वेळेला तुमच्या मोगऱ्याला फुलं येऊन गेली, आणि एक तर सावलीमध्ये मोगरा येत नाही, सहसा येत नाहीच. ऑफकोर्स तो निसर्ग आहे, इथे मॅजिक आणि मिरेकल्स होत राहतात. तर कदाचित कोणाच्या बाल्कनीमध्ये थोड्याफार उन्हाने सुद्धा येऊ शकेल सुद्धा, नाही असं म्हणता येणार नाही. पण मुख्यतः ह्याची रिक्वायरमेंट हीच आहे की ह्याला फुल सनलाईट लागते, पूर्णतः ऊन लागतं. सो तुम्ही जर गच्चीत असेल, आम्ही हा मोगरा आधी आमच्या खाली पार्किंग लॉटच्या इथे जी बाग आहे, गार्डन, त्याच्यामध्ये ठेवलं होतं, या 2 कुंड्या. पण त्याला फारसा असा कधी अशी फुलं कधी यायची नाहीत. पण मग आम्ही ह्या कुंड्या शिफ्ट केल्या आणि इथे गच्चीत आणल्या, जिथे याला पूर्ण दिवसाचं जे ऊन लागतं ते मिळत राहतं आणि त्याच्याने ते त्याचं खाद्य तयार करतं. आणि दुसरं सिक्रेट मी जे सांगितलं ते प्रत्येक वेळेला डिसेंबरमध्ये, साधारण डिसेंबर जानेवारीच्या काळामध्ये तुम्ही ह्याची पानं सगळी खोडून काढा. म्हणजे ह्याला नवीन पालवी फुटेल, नवीन पानं येतील, नवीन पानं आली की ह्याला फुलं पण येतात. तर हेच आहे मोगऱ्याचं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी मी बऱ्याच वेळेला सगळ्या फोरम्सवरती लिहित असते, आणि हा प्रश्न विचारला जातो सगळीकडून की साधारण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये प्रश्न दिसतात की आमच्या मोगऱ्याला फुलं नाहीत. तर पुन्हा एकदा वन्स अँड फॉर ऑल सांगते, मोगरा हा सीझनल झाड आहे, सीझनल फुलं असतात ह्याला. डिसेंबरमध्ये सहसा मोगरा येत नाही. एखादं कुठलं तरी हायब्रिड व्हरायटी असेल कदाचित, मी काय ह्याच्यावर एक्सपर्ट नाही आहे, पण अनुभवातून सांगते आणि जे आधीपासून जे शिकत आलो आहे तेच सांगते की मोगरा साधारण तुम्हाला फेब्रुवारीपासून, कदाचित काही वेळा माझ्याकडे येतंसुद्धा जर जानेवारीचं टेम्परेचर चांगलं कडक उन्हाचं असेल तर उत्तरायणनंतर मोगऱ्याला अशा छान कळ्यासुद्धा येतात, फुलं येऊ शकतात. जर छान चांगलं त्याला खत घातलेलं असेल, कडक उन्हाळा असेल सुद्धा, थोडा कडक ऊन असेल, आणि पुण्यासारख्या ठिकाणी साधारण फेब्रुवारीपासून, नॉट अ थंब रूल, पण साधारण फेब्रुवारीपासून तुम्ही अपेक्षा करू शकता की तुमच्या मोगऱ्याला, आणि जर तुम्ही सगळी पानं खोडून काढली असतील तर त्याला नवीन पालवी फुटेल आणि नवीन फुलं येते. पण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये
बहुतांश वेळा कधी ह्याला फुलं नसतात. तर हा बघा, हा आत्ता असा हा मोगरा फुललेला आहे. ह्याच्यामध्ये छान खत आहे. ही माती बघा, अशी नुसती लाल माती नाही आहे. ते ह्याच्यामध्ये आम्ही कॉम्पोस्ट मिक्स केलं आहे. थोडंफार ह्याच्यामध्ये कोकोपीट पण आहे की, आणि ह्या गच्चीत कुंड्या आहेत, त्याच्यामुळे आम्हाला या जड कुंड्या नको होत्या. तर ह्या थोड्याफार अशा आम्ही ह्याच्यामध्ये शेणखत, माती, घरातलं कॉम्पोस्ट, थोडंफार कोकोपीट, जे जे घरात असेल अवेलेबल, पण नुसती लाल माती नाही. तर मी पुण्यासारख्या, मी परत एकदा सांगते, मी लोकेशन वाईज बोलते. मी इथे पुण्यामध्ये जी रिक्वायरमेंट आहे साधारण मोगऱ्याची ती सांगते, आणि या वेदरला काय सूट होतं ते, आणि या टेम्परेचरमध्ये इथे कसं चालतं ते सांगते. की इथे मोगऱ्याला आम्ही अशा प्रकारे याची कुंडी भरलेली आहे काळ्या मातीमध्ये. आणि आज हे आमचं फार जुनं झाड आहे, साधारण एक मला वाटतं 10 वर्ष तरी झाली आहे ह्या झाडाला. या दोन झाडं आहेत ही. तर हे बघा, ह्या अशा ह्याला आता कळ्या आलेल्या आहेत. आता साधारण मिड जूनपर्यंत, म्हणजे मॉन्सून सुरू होईपर्यंत, पावसाळा सुरू होईपर्यंत, आता प्रत्येक वेळेला याचा ही पानं अशी आम्ही खोडून काढू, बघू नवीन पालवी आली. जोपर्यंत हा उन्हाळा राहतो असा, तोपर्यंत ह्याला फुलं येत राहतील. नवीन पालवी जोपर्यंत फुटते ह्याला अशी, वारंवार ह्याचं आम्ही कटिंग करत राहतो. म्हणून आज हे असं जाड, आणि हे बघा, ही अशी याला खोडं एक आलेली आहेत. याच्यामध्ये बरंच काय ऑर्गॅनिक मॅटर ज्याला म्हणतो आपण, की घरातलं जे ओल्या कचऱ्याचा जो कंपोस्ट तयार केलं जातं, खत तयार केलं जातं, शेणखत घालत राहतो. सो वारंवार याची काळजी घ्यावी लागते. तर तुम्हाला बऱ्याच वेळेला याच्यात काही ना काहीतरी नुसतं लाल माती आहे, पाणी दिलं होतही असेल. मी म्हटल्याप्रमाणे हा निसर्ग आहे, मॅजिक्स होत राहतात, आणि हे सगळं ट्रायल अँड एररवरती आहे. पण अनुभवातून मी जे शिकले मोगऱ्याबद्दल ते हेच आहे की ह्याला चांगलं फार कॉम्पोस्ट घालत राहा, म्हणजे अशी छान अशी फुलं येत राहतील. ह्याला साईज चांगली राहते ह्याची, चांगली डबल साईजची, आणि प्लस मोगऱ्याला चांगलं ऊन लागतं. तर आय होप की मी सगळ्या मोगऱ्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं दिली असेल. जर अजून काही उत्तरं असतील, काही प्रश्न असतील मोगऱ्याबद्दलचे, सो प्लीज मला कमेंट करा. मी माझ्या परीने, माझ्या अनुभवातून जे काही शिकले आहे ते मी शेअर करेन. थँक्यू सो मच.